प्रत्येकी 6 साठी, प्रत्येक 3 6 साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि चौकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कमरोज भाई यांना आमची विनंती, आपण मंचावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचला करूया सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती अजय मराजगे या ठिकाणी तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पंकज साठी हा बॉल सरळ बॅटनं ड्राईव्ह केला. मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकासा चांगलं कनेक्शन नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, फुल लेंथचा बॉल टाकला अजयनं. पंकज साठी हा चेंडू आपण पाहिला. सरळ बॅटनं पंकजनं फक्त बॉलला ड्राईव्ह केलं होतं, मिळाली ती एकही धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता. धीरज गडगे यांच्याकडून फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी प्रत्येकी 3 सेटसाठी 500चं पारितोषिक असेल. पंकजच्या बॅट मधून ट्रेडमार्क स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. मिडविकेटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला चौकार. झालाय पंकज शिंदे आणि हा मोठा हादरा मिळालाय तो शिपला संघाला. थँक्यू सो मच डीजे. सन्माननीय अतिथी नरेशजी मुळे साहेबांच्या व्यासपीठावरती शुभ आगमन मात्र आपण पाहतोय आणि त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व. आणि मयूर यंदाच्या मोसमामध्ये आपण पाहतोय बऱ्याचशा मोठ्या टीम्स त्यांनी पॅक केल्यात. त्यांचे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि सुपर 7 मध्ये देखील पोहोचलेत. एक यशस्वी पॅकर म्हणून त्याच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. त्या नरेश मुळे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. झेल ड्रॉप मैदानावरती झालाय. नवीन खेळाडू बबुलला आपण पाहताय. बबुल हा खेळाडू त्या ठिकाणी होता. झेल ड्रॉप, एक संधी मिळाली आहे बबुलला. पहिल्याच बॉलवरती झेलची चान्स होती. मयुरेश त्या ठिकाणी फिल्डर होता. झेल हाताला लागला, तदनंतर मात्र जमिनीवरती पडला आणि मिळाले ते एक सिंगल. मुख्य व्यासपीठावरती ऑन स्क्रीनवरती आपण नरेशजी मुळे साहेबांचा सन्मान मात्र या ठिकाणी करतोय. ओ यावेळेस फटका कडक खेळलाय. गॅप मधून बॉल सीमारेषेच्या जवळ लॉंग ऑफला ऋषी आहे, पडलाय, झडलाय आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट नंबर 2 गॉन. ऋषी गडगे बॅक टू द डगआउट. दोन खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. ऋषीची रनआउटची विकेट. पंकज आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड झाला होता. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न हवेत आहे. मिस टायमिंग झाले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेल
कॉटन बॉलची संधी होती, संधीचं सक्सेस केलाय. विकेट नंबर 3 गॉन. अजय महाराज गेला मिळते आणखीन एक सफलता. ₹1000 कॅश प्राइज आहे. सागरला आता या मॅच मध्ये झुंज द्यावी लागेल, कारण संघ थोडासा मयूर आपण पाहता संकटात सापडला. हॅलो चांगली गोलंदाजी अजयची राहिली आहे. अजयनं आपण पाहिलं तर 6 धावा दिल्यात, 2 सफलता मिळवल्यात. ओ लेफ्ट आर्म गोलंदाज ओव्हर द विकेटनं फुल लेन्थचा बॉल आडवा बाटनं मारण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, पायावरती लागलाय. पंचांचा मात्र लेग बायचा इशारा येतो. लेग बायच्या साहाय्यानं सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. पुढील मॅच साठी विनंती आहे वॅनबरी टीमच्या कॅप्टनला आणि नौकार टीमच्या कॅप्टनला, आपण टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये या. अक्षय झिंगे वाशिवली गावचा हार्ड हिटर खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहे. 3 फलंदाज मात्र पवेलियन मध्ये परतलेत. पंकज 4 धावसंख्येवरती बाद झाला. ऋषीनं रनआउटची विकेट गमावली. बबूल देखील कॉटन बॉल झाला होता. तदनंतर अक्षय झिंगे आणि सागर ही मधल्या फळीची मिडल ऑर्डर मात्र मैदानात आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळत मारण्याचा प्रयत्न हवे ते मिस टायमिंग झालेत. झेलची संधी 2 फिल्डरच्या मध्ये बॉल पडलाय आणि 2 रन्स या धावून कंप्लीट झाल्यात. हो, 3री रन कदाचित होऊ शकते. अर्ध्या क्रीज वरती अक्षय झिंगे आला होता. एक चोरटी धाव घेण्यात सक्सेस मिळाली आहे अक्षय झिंगे आणि सागर भोईर या फलंदाजाला. ज्या ठिकाणी होत्या 2 धावा खराब फिल्डिंगच्या जोरावरती मयूर 3 धावा मिळाल्यात आणि 3च्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. सागर गोलंदाजीच्या मार्कवरती पाहताय आपण. सागर तांबडे मॅन फ्रॉम सावरोली गावचा गोलंदाज आहे. लेफ्टम बिगेट करण्याचा प्रयत्न हवे ते पॉइंटच्या फिल्डर पासून थोडासा दूर राहिलाय बॉल. आणखीन एक सिंगल डबल्स धावा या मॅच मध्ये भरपूर आपण पाहिल्यात. पंकजचा एक चौकार वगळता त्यानंतर मोठा फटका कोणत्याही खेळाडूंना मारला नाहीये. धाव फलकावरती धावा आपण पाहता 11. अजून देखील या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू अजून बाकी आहेत. 3 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका एक्झिक्यूट करत एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शिपला टीमचा असेल. आणखीन एक षटक बाकी आहे. आता थोडसा एक्सिलेट करावा लागेल अक्षय झिंगे आणि सागर भोईरला. सागर तांबडेचा हा बॉल. ओ, इथून बॅट तर भरपूर वेगाने फिरवली होती. कनेक्शन बॅट अँड बॉलचा कोणताही नाही आहे. 1 मोर डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. वाजिदभाई शेख यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी ₹5000 पारितोषिक आहे आणि चौकार हॅट्रिक साठी ₹3000 पारितोषिक आहे. ₹2000 पारितोषिक आहे. डान्सिंग डाऊन विकेट खेळत व्ही शेप मध्ये ब्लॅक स्क्रीनला टच होणारा अक्षयच्या बॅट मधून मस्ट निडेड येतो हा चौकार. चौकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. 4 धावा 4च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 15 आकड्यावरती. थोडीशी धावसंख्या आता वाढायला सुरुवात झाली आहे शिपला या संघाची. सागर तांबडे यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. इथून हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कट लागून बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. आणखीन एक सिंगल धाव शेवटच्या बॉल वरती मिळाली आहे
आणि सिंगलच्या बरोबरीने दुसरं षटक संपेल. 2 षटकानंतर शिपला संघ जाऊन पोहोचला तो 8.00च्या रन रेटनं 16 या आकड्यावरती. डीचे शेवटचं षटक आता पेंडिंग आहे गोलंदाजीच्या मार्कवरती. तिसरा गोलंदाज पंढरी पवार गोलंदाजीच्या मार्कवरती. स्लॉग ओव्हर शेवटचं षटक टाकण्यासाठी आता आलाय. टार्गेट सेट करणारा हा षटक असेल. मयूर, या षटकामध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायचंय, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त 16 धावा आल्यात. शिपला टीमची जी बॅटिंग लाईनअप आहे त्यांच्या समोर एवढ्या धावा भरपूर नाही आहेत, कारण बरेचसे विस्फोटक खेळाडू या शिपला संघामध्ये आहेत. पहिलाच बॉल, वेग होता प्रचंड, परंतु लेन थोडीशी खराब, डिरेक्ट हिट झालाय. इथे पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती. या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि तदनंतर रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करा. एक धाव आहे. फलंदाज रनआउट नाहीये. रनआउट नाहीये फलंदाज. एक धाव, एक सिंगल मिळाली आहे. वाईड अर्थातच 1+1 अशा पहिल्या बॉलवरती बोनसच्या स्वरूपात मिळाल्या तर 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 2 6 साठी धुरी मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर भोईर आता स्ट्राईक एंडला. लॉफ्ट केलाय, फटका क्लासिकल खेळलाय, परंतु हवेत आहे आणि मिस्टामिंग स्ट्रोक. फलंदाज बाद सागर भोईर या बॉलवरती झाला. फलंदाज सागर भोईर देखील आता डगआउट मध्ये परतलाय. नवीन बॅटर मैदानावरती दीपेश गडगे वडगावचा खेळाडू आता मैदानावरती गेलाय. अक्षय झिंगेसाठी मनोज मालकर यांच्याकडून 3 बॉलवरती 3 सिक्सर आले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आणि धावसंख्या धावफलक्यावरती लागली ती 18. 5 बॉल अजून शिल्लक आहेत. 5 बॉलवरती 10-12 धावा जर आल्या मयूर, 31-32 पर्यंत जर फायटिंग टोटल जर बनवली शिपला संघानं तर शिपला टीमची गोलंदाजी देखील तितकी चांगली आहे. एक चांगला आव्हान अभिषेक जहा टाटा स्टीलच्या समोर या ठिकाणी उभं राहू शकतं. दीपेश साठी हा बॉल
लेन थोडीशी खराब आहे. यस, पंचांचा इशारा येतोय की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन या षटकातील सलगचा दुसरा व्हाईट बॉल गोलंदाज पंढरी पवारच्या माध्यमातून फेकण्यात आलाय. धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचले 19 या आकड्यावरती. स्लॉगोरचं षटक, हाणामारीचं षटक आहे, परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी या पंढरी पवार यांची राहिली आहे. लेंथ थोडीशी खराब आहे. कदाचित आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे वाईट लाईनच्या थोडेसे बाहेरून 2 वाईट टाकलेत. दीपेशसाठी हा चेंडू मिस टायमिंग आहे, हवेत खेळलाय. गोलंदाज प्रयत्न करत होते, दूरवरचा प्रवास करून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. तिसरी धाव कदाचित या ठिकाणी महागडी ठरली, परंतु कोणता खेळाडू बाद आहे ते आता पाहावं लागेल. फलंदाज बाद तर आहे, 2 रन्स मिळाल्या, तिसरी धाव देखील घ्यायची होती, परंतु परफेक्टली आपण पाहिलं तर थ्रो त्या ठिकाणी झाला आणि फलंदाज मात्र बाद आहे. चेक करायचं तिसरे पंच आपण ऑन स्क्रीन वरती चेक करा कोणता खेळाडू बाद आहे. 2 रन्स मिळाल्यात, 2च्या बरोबरीनं टीमची टोटल पोहोचेल ती 21 या आकड्यावरती. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे, परंतु आजचा दिवस म्हटला तर अर्थातच 4 मे 2025 आणि आज 4 मे रोजी आमचे अतिशय जवळचे मित्र अमोल पाटील नवीन पोसरीचे यांचा आज वाढदिवस आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्यांना आपण चांगलं कॅमेरा वर्क करताना पाहिलेलं आहे आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे सगळ्यात चांगले कॅमेरामॅन जे सगळ्यात चांगलं बॉल कॅप्चर करतात म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निर्माण केलेली आहे ते आमचे नवीन पोसरीचे जिवलग मित्र अमोलजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या देऊयात लाख लाख शुभेच्छा. दीपेश गडगे या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अजून 4 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या धावफलक्यावरती लागली 21. नवीन फलंदाज धीरज नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती अक्षय झिंगेला आपण पाहतोय. एक फायटिंग टोटल कडे या ठिकाणी शिपला संघ मात्र आता वाटचाल करतोय, परंतु गोलंदाजी आपण पाहतोय पंढरी पवारची चांगली राहिली आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, यावेळेस फटका कमालीचा खेळला, जागा बनवून बॅकवर्ड स्कोअरला एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे अक्षयच्या बॅट मधून येतो हा चौकार. अक्षय झिंगेनं 3 बॉलवरती 3 सिक्स जर लगावले तर मनोज मालकर यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षयनं टीमला मात्र सावरलंय मयूर या मॅच मध्ये. थोडीशी नाजूक स्थितीत शिपला संघ मात्र होता. त्यानंतर आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावरती अक्षय झिंगे आला आणि विस्फोटक खेळी त्याची मात्र आपण पाहिली आहे. धावसंख्या धावफलक्यावरती 25 लागली. ओ यावेळेस सरळ शेप मध्ये लॉंग ऑफ कडे काऊ कॉर्नरच्या दिशेने मिसफील्ड. थोडीशी चूक, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे, आणखीन एक नशिबाचा चौकार. धीरज गडगे यांच्याकडून अक्षयसाठी चौकार हॅट्रिकला 500चं पारितोषिक आहे. वॉट कॅच, काय झेल टिपला, क्लासिकल झेल पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये आणि फलंदाज अक्षय झिंगे बॅक टू दी
धावसंख्येपर्यंत शिपला संघ पोहोचेल. आतापर्यंत 29 धावा धावफलक्यावरती आहेत. लास्ट बॉल. ओ सरळ बॅटना फटक्या खेळलाय. खोलवरचा बॉल होता. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. 2 धावा या वेगानं प्रचंड वेग होता दोन खेळाडूंच्या दरम्यान. 2 रन्स झालेत कंप्लीट आणि इथून पहिलंच सत्र संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना शिपला या टीमने बनवल्या 3 ओव्हरमध्ये 31 धावा आणि विजयासाठी अभिषेक झा टाटा स्टील या टीमला 18 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज. डीजे की एक बॅग मात्र या ठिकाणाहून हरवलेली आहे. एक बॅग या ठिकाणाहून हरवलेली आहे. त्यामुळे ज्या कोणाला जर ती बॅग सापडली तर आपण प्रामाणिकपणे आमच्याकडे ती बॅग घेऊन या आणि आमच्याकडे सुपूर्द करा. कारण ती बॅग एक आमचे जवळचे व्यक्ती आहेत त्यांची ती बॅग आहे आणि ती हरवलेली आहे. त्यामुळे ज्या कोणाला ती बॅग सापडेल त्यांनी आमच्यापर्यंत प्रामाणिकपणे ती पोहोचवावी. त्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल. तो चलिए दोस्तों, चलेंगे मैदान के अंदर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरी जय सेवालाल क्रिकेट क्लब वावेगर इनके माध्यम से ऑर्गेनाइज की गई सेवालाल महाराज ट्रॉफी 2025 के माध्यम से करना चाहूँगा तहे दिल से स्वागत. इस प्रतियोगिता की आज की आपको आखिरी रात यहाँ से ज़रूर देखने को मिलेगी. फाइनल नाइट और फाइनल शोडाउन जो मैदान के अंदर चल रहा है. कल की रात इस प्रतियोगिता की हमने शुरुआत की थी, यानी कि 3 मई
2025 जो कल की रात थी, शानदार शनिवार की रात, लेकिन अब नया दिन शुरू हो चुका है दिनचर्या के हिसाब से, यानी घड़ी का काटा 12 के बाद अगर आगे जाता है तो नया दिन शुरू होता है। आज 4 मई 2025 का दिन है, यानी कि सुपर संडे की ये रात जो आपको यहाँ से जरूर देखने को मिलेगी। और कमाल के मैचेस आप मैदान के अंदर देख रही है। कंपनी वाइज हाफ में आपको 8 टीम जो ए ग्रुप में खेल रही है वो मैदान के अंदर नजर आ रही है। सेकेंड राउंड की मैच चल रही है जहां पर अभिषेक झा साहब, इनकी अभिषेक झा टाटा 11, तो उनके सामने टीम सिप्ला। इन दो टीमों के बीच ये मैदानी जंग। टॉस को जीतने के बाद अभिषेक झा टाटा 11 ने फैसला किया था फील्डिंग करने का। सिप्ला ने रन संख्या बनाई 31, यानी कि 31 रन स्कोर कार्ड के ऊपर, और आने वाली 18 गेंदे 32 का पीछा करना है अभिषेक झा टाटा 11 को। सलामी की जोड़ी आ चुकी है। शुभम गोडविंदे मुड़गांव ग्रामीण के ये खिलाड़ी और उनके साथ सुबोध भोसले वरोसे ग्रामीण के खिलाड़ी है। लेकिन निखिल पाटिल जो वाशुली ग्रामीण की तरफ से खेलती है, P1 की पहले ओवर की शुरुआत यहां से आपको जरूर करते हुए नजर आएंगे। इनाम आ चुका है धीरज गढ़गे साहब, इनकी तरफ से इनाम आ चुका है। 3 गेंदों में अगर 3 विकेट आती है, यानी कि विकेटों की हैट्रिक होती है, तो धीरज गढ़गे साहब इनकी तरफ से 500 का इनाम गेंदबाज के लिए दिया जाएगा। बॅग जे हरवलेली होती ती सापडलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करूया। आणि आता आपली बॅग आपण सुखरूप ठेवा। निखिल पाटिल शुरुआत करेंगे P1 की ओवर की। चलिए अंपायर का मैच ऑन होने का इशारा। विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम। शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट। 3, 2, 1 खेल की करेंगे शुरुआत। राइट आर्म ओवर द विकेट के एंगल से निखिल पाटिल, तो उनके सामने होंगे खोपोली के एक वन ऑफ द बेस्ट बैटर शुभम गोडविंदे। पहली गेंद, लेट्स प्ले। पहली गेंद हल्के हाथों से खेला, फुलर लेंथ वाली ओवर पिच डिलीवरी दी। हल्के हाथों से गेंद आपको मिड ऑन की रीजन पर जाते हुए नजर आएगी। डॉट गेंद के साथ निखिल पाटिल ने शुरुआत की है। जब निखिल पाटिल वाशुले ग्रामीण की तरफ से खेलते हैं, कई मैदानों पर एज एन बॉलर बहुत ही अच्छा काम इन्होंने किया है अपने टीम वाशुले ग्रामीण के लिए, लेकिन इस मैदान के ऊपर अच्छा काम कर रही है टीम सिप्ला के लिए। फुल टॉस गेंद थे, शुभम गोडविंदे द ब्रांड ऑफ मुड़गांव क्रिकेट, गेंदबाज को दिखाया आसमान, मिड विकेट बाउंड्री के बाहर, ये 6 रन। शेख जिन्हें करोड़ों की बस्ती में दिलदार हस्ती कहा जाता है, वो वाजिद भाई शेख इनकी तरफ से अगर विकेटों की हैट्रिक होती है तो 3000 का कैश प्राइज गेंदबाज को दिया जाएगा। अक्रॉस द लाइन गए थे, अपील की है पंकज शिंदे जो आपको विकेटों के पीछे विकेट कीपर के तौर पर नजर आएंगे। 500 डॉट गेंदे इस प्रतियोगिता में अब तक कंप्लीट हो चुकी है। हमारे साथ नारपोली के मयूर पाटिल सर जो ऑफिशियल स्कोरर के तौर पर है, और उन्होंने बताया कि अब तक इस टूर्नामेंट में टोटल 500 गेंदे डॉट जा चुकी है इस गेंद के साथ, और 500वीं गेंद डॉट डाली है निखिल पाटिल ने। इस बार कवर की दिशा में ड्राइव किया, कवर पॉइंट पर गेंद आपको ट्रैवल होते हुए नजर आएगी। डीप में खिलाड़ी भागते भागते गेंद को रोका, दूसरा पूरा, तीसरा रन आउट का मौका बना। लालच बुरी भला होती है, जल्दी का काम शैतान का होता है। अपने पैर पर कुल्हाड़ी मारी सुबोध भोसले, बगैर गेंद खेले बगैर रन बनाए बनेंगे डायमंड डक के शिकार। अभिषेक झा टाटा 11 को पहला झटका।
आउट है, इट इज OUT आउट। आउट के तौर पर यहाँ से आपको पहला विकेट डगआउट में जाता हुआ नजर आएगा सुबोध भोसले डायमंड डक। 50 रन आउट भी इस प्रतियोगिता में अब तक पूरे हो चुकी है। कई सारे रिकॉर्ड हमने बनते हुए देखे, 50 रन आउट हो चुकी है, बहुत सारे रन इस प्रतियोगिता में बन चुके हैं। ऑन साइड के ऊपर कलाइयों के साथ गेंद को मोड़ा मयूरेश बहुड़, खरसुंडी ग्रामीण के खिलाड़ी इनट नंबर 3 की पोजीशन पर आई है। 2 रन मैदान के अंदर आपको यहां से दौड़कर पूरे होते हुए जरूर नजर आएंगे। रनिंग बिटवीन द विकेट बहुत जरूरी होती है। आपका फिटनेस कितना अच्छा है, क्योंकि क्रिकेट के खेल में अगर एक खिलाड़ी के पास अच्छा फिटनेस होता है तो उससे हमेशा मदद जरूर मिलती है, और फिटनेस लेवल को आपको मेंटेन करना पड़ता है, क्योंकि हेल्थ इज वेल्थ ये हमेशा कहा जाता है। फिटनेस फ्रीक आपको होना पड़ेगा। जिस तरीके के फिटनेस लेवल इंडियन टीम में आई सर विराट कोहली के आने के बाद, जिस तरीके से उन्होंने रेवोल्यूशन लाया इंडियन क्रिकेट टीम की फिटनेस में, वो फिटनेस आपको ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में भी मेंटेन करना पड़ता है। लेकिन डॉट गेंद यहां से आई है, इसी डॉट गेंद के साथ पिवन की पहली ओवर जिसका कारवा यहां से समाप्त हुआ। पीछा करना 32 का, रन बने स्कोर कार्ड के ऊपर 10 रन 1 विकेट के नुकसान पर, और आने वाली 12 गेंदें मैदान के अंदर जीतने के लिए 22 रनों की जरूरत अभिषेक झा टाटा 11 को नजर आएगी। दस का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आता है, और 10 का आंकड़ा जब भी आता है द गॉड ऑफ क्रिकेट भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर की याद आपको हमेशा आती है। उनकी जर्सी का नंबर 10, जिन्होंने 16वें साल में डेब्यू किया, 40 साल तक अपने उम्र की क्रिकेट को खेला, 100 सेंचुरीज जिन्होंने इंटरनेशनल क्रिकेट में लगाई, एकमात्र बल्लेबाज, और जब वो रिटायर्ड हुए उसके बाद उन्हें गॉड ऑफ क्रिकेट कहा गया। वो सर सचिन रमेश तेंदुलकर, इनकी जर्सी का नंबर 10 जो स्कोर कार्ड के ऊपर आया है। लेकिन 10 पे बस होगा या 10 का दम होगा, ये बात देखने लायक हो सकती है। सेकंड ओवर के लिए गेंदबाज नीलेश बेलौली ग्रामीण के खिलाड़ी है, बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको यहां से जरूर आते हुए नजर आएंगे। नीलेश आई है, स्ट्राइक एंड पर शुभम गुरविंदे मौजूद। पहली गेंद रफ्तार के साथ डिलीवर की गई है, फास्ट एंड फ्यूरियस डिलीवरी, पलक झपकते ऑब्जेक्शन लिया गया है गेंदबाज के ऊपर। थर्ड अंपायर से रिक्वेस्ट रहेगी कि ऑन स्क्रीन पर आप चेक कीजिए, थर्ड अंपायर इज ऑन द ऑन स्क्रीन। तीसरे अंपायर जो है ऑन स्क्रीन के ऊपर अजय महाराज की आपसे गुजारिश है कि आपको डगआउट में यहां से जरूर लौटना है। नीलेश जिन्होंने पहली गेंद डॉट डाली है, तीसरे अंपायर ऑन है। इस बार स्लॉट वाली गेंद शुभम गोडविंदे, चांद पे गया था चंद्रयान, गेंदबाज को दिखाया आसमान, और ये आधा दर्जन 6 रन।
कहीं ना कहीं हौसलों को बुलंद करते हुए नजर आएंगे अभिषेक झा टाटा 11 के। रन संख्या बनी है 32 का पीछा करते हुए 16 रन, 16 बने हैं, 16 और बनानी है क्योंकि आधा सफर पूरा, आधा रास्ता बाकी। 16 बने और 16 की और जरूरत भी। शुभम गोडविंदे जब तक मैदान के ऊपर है तब तक जीत की उम्मीद बरकरार है। नीलेश जो आपको यहाँ से हल्का सा दबाव महसूस करते हुए नजर आएंगे। डाउन द लेग साइड वाली है वाइट बॉल जो मैदान के अंदर जरूर आई है। क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच पर आपको वाइट गेंदें नहीं डालनी है क्योंकि आपकी एक गलती आपके टीम के लिए नुकसानजनक हो सकती है। मैं हमेशा से बताता आया हूँ, स्मॉल मिस्टेक लीड्स टू बिग लॉसेस। छोटी गलती और बड़ा नुकसान इस खेल में हमने हमेशा से होते हुए देखा है। व्हाइट बॉल आई, 17 के ऊपर आएगा टोटल। 17 पे खतरा क्या होगा ये बात देखने लायक। शुभम गोडविंदे अपनी मैच्योरिटी को दिखाएंगे। हल्के हाथों से कवर ड्राइव किया जाएगा डीप कवर बाउंड्री पर। तब तक 2 रन दौड़कर यहां से जरूर कंप्लीट किए जा चुके हैं। एज एन बैटर मैच्योरिटी, सेंसिबिलिटी एंड पेशेंस, ये 3 चीजें आपके अंदर होनी बहुत जरूरी है। क्रिकेट का खेल सिर्फ ताकत से नहीं बल्कि दिमाग से भी खेला जाता है और दिमाग के घोड़े जब आप अपने दौड़ाएंगे तो आप इस खेल में लंबी रेस के घोड़े भी बन सकते हैं। क्योंकि मैं हमेशा कहता हूं प्रेजेंस ऑफ माइंड इज वेरी मच रिक्वायर्ड इन क्रिकेट गेम। प्रेजेंस ऑफ माइंड की बहुत जरूरत। जो चलाएगा अकल वो होगा सफल, ये मैं हमेशा बताता हूं। इस बार भी फुलर लेंथ थी। शॉर्ट कवर पर पंकज शिंदे, पिछली गेंद के ऊपर पंकज शिंदे विकेट कीपर थे। इस गेंद के ऊपर पंकज शिंदे ने अपने पोजीशन को बदला, शॉर्ट कवर पर आई और क्या कमाल की फील्डिंग आपको यहां से होती हुई नजर आएगी। 19-20 रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर। 8 गेंदे और 12 रनों की जरूरत। कौन बनाएगा 12 और कौन बजाएगा किसके 12, क्योंकि रन भी बनाने हैं 12 और गेंदे बची है 8 गेंदे 12 रन। ये देखिए फ्लिक किया, खराब गेंद थी, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके और पैर पे गेंद मतलब बाउंड्री की सैर पे गेंद, ये 4 रन। जी लेकिन कौन लगाएगा किसकी वाट? क्या वो होगी अभिषेक झा टाटा 11 या होगी शिप्ला? क्या कहानी में नया मोड़ आना बाकी है? क्या पिक्चर बाकी है? क्या वार पे पलटवार करेंगे गेंदबाज नीलेश? पलटवार तो हुआ नहीं, अच्छी गेंद डाली जरूर थी। गेंद देखिए 38 सर्कल के अंदर घूमती हुई नजर आएगी। विकेट कीपर ने कलेक्ट किया गेंद को, सिंगल रन यहां से पूरा हो चुका है। अभी भी ये मुकाबला बचा है टीम शिप्ला के लिए। 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। 32 का पीछा, रन बने 25, 25 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदे और जीतने के लिए 7 रनों की जरूरत जो आपको मैदान के अंदर जरूर नजर आएगी। कंपनी वाइज हाफ में जब आप खेलती है, कई सारे गांवों के ग्रामीण के खिलाड़ी एक साथ खेलती है। एक तरीके से कंपनी वाइज हाफ है और एक तरीके से आप इसे ओपन हाफ भी कह सकती है क्योंकि कई सारे अलग अलग गांव के ग्रामीण के खिलाड़ी एक साथ आई है। और जब भी आप अभिषेक झा टाटा 11 की बात करती है, शुभम गोडविंदे को आपने देखा, मुड़गांव ग्रामीण के खिलाड़ी सुबोध भोसले को आपने देखा, वरुस्से ग्रामीण के खिलाड़ी मयूरेश बौड़, करसुंडी ग्रामीण के खिलाड़ी अजय मराजगी जो वड़वा ग्रामीण के खिलाड़ी है, रतीश महाड़िक जिनको अभी तक देखा नहीं वो भी एक अच्छे खिलाड़ी है और कई सारे बड़े बड़े खिलाड़ियों को लेकर उतरी है अभिषेक झा टाटा 11। लेकिन कुणाल पाटिल लाला क्या लाला का नाम का होगा बोलबाला, ये तो पता चलने वाला है। लेकिन आखिरी ओवर में लाला आई है कुणाल पाटिल, जिनकी हाथ में तकदीर है टीम शिप्ला की, जिनकी हाथ में नसीब है टीम शिप्ला का। क्या वो नसीब उनका फायदा करेगा या नुकसान, ये तो देखेंगे। 6 में 7 रेवा स्वीप, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। ये जाना था वाशी, पहुंच गए काशी। ये मारना चाहते थे वो पॉइंट और थर्ड मैन के रीजन पर और ये गेंद गई एक्स्ट्रा कवर पर। रन यहां से आया 1, लेकिन अगर यहां से
5 गेंदे 6 रनों की जरूरत है और अगर टीम शिप्ला यहां से जीतती है तो कुणाल पाटिल, लाला को वाजिद भाई शेख इनकी तरफ से 2000 का कैश प्राइज यहां से बिल्कुल दिया जाएगा। इनाम लगा है कुणाल पाटिल के लिए। 5 गेंदे 6 रन, लेकिन शुभम गोडविंदे फिनिशेस ऑफ इन स्टाइल, मैग्निफिसेंट स्ट्राइकिंग टू द क्राउड। मुकाबले को जीता अभिषेक झा, टाटा 11।